शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण विधेयकावर जोरदार टीका केली. केवळ शिक्षेची तरतूद वाढवून परीक्षा व्यवस्था फुलप्रूफ होणार नाही, तर पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांवर प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. शिक्षण क्षेत्रासाठी तज्ञ व्यक्तींची गरज असून सरकारनं शिक्षण व्यवस्थेबाबत आत्मपरीक्षण करावं असं त्यांनी सांगितलंय. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत राऊत म्हणाले की विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी त्यांचा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे. तसंच हे आंदोलन पुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका करत संसद अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असल्याचं सांगितलंय. सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं पाहावं असं आवाहन देखील त्यांनी केले. प्रमुख म्हणजे सरन्यायाधीश हे कोणत्या कायद्याचं पालन करून देश चालवत आहेत? अजिबात नाही. त्याच्यामुळे हा जो कायदा आहे हा एक देखावा आहे, रंगसफेदी आहे. आता प्रश्न कायद्याचा नाहीच आहे. विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश कोणी दिले? इतक्या निर्घृण पद्धतीनं काठीला खिळे लावून अश्रुधूर सोडणं, त्यांनी मारणं, मुलींचा विनयभंग करणं पोलिसांकडून, हे आदेश कोणाचे होते? याच्यावरती संसदेमध्ये आज चर्चा किंवा सरकारला प्रश्न विचारले जातात. आणि इतकं होऊनही मोदी माफी का मागत नाही? कायदा काय सांगते आम्हाला? हा देश मुळात बेकायदेशीरपणे चाललेला आहे. कोणत्या कायद्यानं गौतम अडाणी यांना एवढी प्रॉपर्टी, देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांच्या घशामध्ये घातली? कोणत्या कायद्यानं घातली? या देशातल्या सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारनं नेमलेले नसून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेले आहेत. अशा कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली शिक्षणाला कोणतं तेज आणि झळाळी प्राप्त होणार? मुळात मोदी सरकारने हे जाहीर करावं. मोदी सरकारने या क्षणी त्यांच्या किती केंद्रीय मंत्र्यांची मुलं किंवा भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे खासदार आहेत, त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. त्यांनी जाहीर करावं. किती मुलं परदेशात उद्योग करतायत, नोकऱ्या करतायत. तुमची मुलं परदेशात सुरक्षित विद्यापीठात शिकतायत. तुम्हाला इकडलं शिक्षण नको आहे. आणि आमच्या मुलांना किंवा गरिबांच्या मुलांना तुम्ही इथे शिक्षण घेण्याचा, तुम्ही जी काय अभ्यास पद्धती बनवलेली आहे संघाच्या दृष्टिकोनातून, तिथे शिकावं असं म्हणताय का? आधी तुमची मुलं इथे शिकायला आणा. त्यांना हा कायदा लागू करा. जो काय तुम्ही करतायत त्यांनाही शिक्षण पद्धती लागू करा. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बहुतेक सर्व मंत्र्यांची मुलं ही परदेशात शिकत आहेत, परदेशी विद्यापीठात शिकत आहेत. आणि आमची मुलं सगळ्यांची ही या बोगस शिक्षण पद्धती गेल्या 10 वर्षाची निर्माण झाली आहे संघाच्या माध्यमातून, तिथे शिक्षण घ्यायचं हे थांबलं पाहिजे. त्यातला एक पहिला राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लंडन नीलकेडींच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केली आहे. देशातली शिक्षण यंत्रणा ही आधुनिक केली जाणार आहे. तुमचं या नाही, मुळात या देशाची शिक्षण पद्धती ही पंडित नेहरूंच्या काळापासून आधुनिकच आहे. त्या शिक्षण पद्धतीचं वाटोळं करण्याचं काम गेल्या 10 वर्षात झालं. पंडित नेहरू असतील, इंदिराजी असतील, राजीव गांधी असतील, हे आधुनिक विचारसरणीचे नेते होते. मनमोहन सिंग असतील. तुम्ही ही आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं. याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे. ती निलकणींना आणलं वगैरे सोडून द्या. तुम्ही मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलं आहे, नेहरूंनी आणलं आहे, ते राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते ज्यांना शिक्षणाविषयी आस्था होती. आणि देश आधुनिकीकरणाच्या मार्गावरून जावा आणि एक पिढीनं हे आधुनिकीकरण
आत्मसात करावं त्यासाठी त्याने IIT IIM स्थापन केल्या. तुम्ही काय केलं? गोशाळा काय? तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगताय, तुम्ही मुलांना चहा विकायला लावताय, तुम्ही मुलांना गोशाळा स्थापन करून सरकारी अनुदानावर शेण गोळा करायला सांगताय, तुम्ही गोमूत्र गोळा करायला सांगताय. हे कसं काय? याच्यामध्ये आता निलकणी काय करणार आहे? काय करतील? काय करू शकतात? तोपर्यंत मोदी सत्तेवर राहतील का? मोदी सत्तेवर राहत नाही आहेत तोपर्यंत. त्याच्यामुळे त्यांनी एकतर राजीनामा दिला पाहिजे. आणि जसं मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी अर्थमंत्री केलं बिगर राजकीय व्यक्ती, तसं मिस्टर मोदी यांनी हे जे काय संघाचे स्वयंसेवक नेमतायत ना शिक्षण मंत्री म्हणून, त्यांच्याऐवजी मग निलकणींना करा ना शिक्षण मंत्री. असे अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत. गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात. योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल. मी ठामपणे सांगतोय, ते किती नाही म्हणाले तरी तेच शिक्षण मंत्री आहेत पुढे. नाही, फडणवीस